आता बघितलं आपण काय युनिट वेक्टर राईट. समजा एखादा युनिट वेक्टर असा आहे माझ्याकडे, तो आहे ए बार समजा आहे 5 i कॅप प्लस 6 j कॅप प्लस 8 k कॅप. 5 i कॅप प्लस 6 j कॅप प्लस 8 k कॅप. म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये आपण वेक्टर लिहितो माहिती. अजून ए बार 5 आहे. 5 काय आहे, वेक्टर ए चा असा पार्ट जो कोणत्या ऍक्सिस मध्ये चाललाय, एक्स मध्ये चाललाय. ह्याला कसं लिहिता येईल, एक्स आय कॅप. 6 काय, वेक्टर ए चा असा पार्ट जो वाय मध्ये चाललाय, त्याला लिहिता येईल ए वाय. ए वाय इंटू काय, जे कॅप. 8 के कॅप काय, वेक्टर ए चा असा पार्ट जो झेड मध्ये चाललाय, ए झेड के कॅप. म्हणजे वेक्टर ए बार आपण लिहू शकतो एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. तर आपण असं लिहू शकतो, बरोबर. म्हणता येईल पाठवू, वेक्टर ए बार कॅन बी रिटर्न ॲज एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. कोणी विचारलं या ए बारची व्हॅल्यू किती असेल, व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ ए बार, म्हणजे एक ट्रिक आहे. म्हणजे असं विचारलं ए बारची व्हॅल्यू, म्हणजे मॉड ए बार मी लिहिलं ना, मॉड ए बारला आपण लिहू शकतो डायरेक्ट ए वरचा वेक्टरचा एरो नाही ड्रॉ केला तरी चालतो. काय म्हणतो मग वेक्टर ए, अंडर रूट मध्ये जायचं आणि लिहायचं एक्स जो आहे एक्स स्क्वेअर प्लस ए वाय त्याचा स्क्वेअर प्लस ए झेड आणि त्याचा पण काय स्क्वेअर. इथं काय होईल, इथे एक्स किती होता, 5 होता, हो ना. एक्स 5 आहे, 5चा काय केला स्क्वेअर. ए वाय किती आहे 6, 6 पण काय केला स्क्वेअर. आणि ए झेड किती आहे 8 आहे, 8चा पण काय केला स्क्वेअर. म्हणजे मॉड ए बार म्हणजे ए बारची व्हॅल्यू 25, 6 स्क्वेअर इज 36, 8 स्क्वेअर इज 64, 8 64, 64, 1 to 5, 6 4 10, 10 5 15 14 1 आणि 6 1 7 8 9 10, बरोबर ना. 6 3 9 10 11, 3 2 5 11 आणि 12, 1 to 5 100, बरोबर. लिहावं तेवढंच काढताना काढायचं ठेवून टाकायचं, काढू शकतो. याला असं लिहितं ना आपण, कसं लिहिता येईल, 25 इंटू काय 5 ना, म्हणजे काय म्हणतो 5 रूट 5. जरा बी एक्स आय कॅप प्लस 60 चेक करू आपण, एकदम चेक करू आपण. बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस हे लिहावं लागतं बी झेड के कॅप. तर ते काय होईल, रूट ऑफ बी एक्स स्क्वेअर प्लस काय बी वाय स्क्वेअर प्लस काय बी झेड स्क्वेअर. म्हणजे काय होईल ते 5 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. मग काय झालं ते 25 प्लस 4 प्लस 36, 65, 36 आणि 4 किती 14 ते 65, बरोबर. तुम्ही इंडिव्हिज्युअली करा बरं. मी म्हटलं एक वेक्टर तुम्हाला मी दिला डी बार, हा समजा असा आहे 5 आय कॅप प्लस 3 के कॅप. मी म्हटलं मॉड डी बार काढा. काय करताय बरं सांग मला, कसं करताय. एकदम बरोबर. त्याला कसं द्यायचं, जे कॅप दिलाय का नाही, जर दिला नाही तर काय करायचं, मग 0 घ्यायचं. दिला नाही तो 0 घ्यायचा. हा काय होईल मग 5 आय कॅप प्लस काय 0 जे कॅप प्लस काय 3 के कॅप. मग मॉड डी बार कसं असेल, 1 नाही करा, 1 म्हणजे आमचं 1 येईल का,
नाही येणार, जे नाहीच आहे ना, बरोबर ना. 1 आला म्हणजे तो 1 मीटर तरी गेला, तो गेलाच नाही. हा काय dx i कॅप प्लस काय dy j कॅप प्लस काय dz k. मग ह्याची व्हॅल्यू हा डी बार आहे सर, हा डी बारची व्हॅल्यू, दिस इज डी बार. तुम्हाला पाहिजे मॉड डी बार, तो काय रूट ऑफ dx i कॅप प्लस dy j कॅप प्लस dz k कॅप, तर स्क्वेअर करायला लागेल ना, कशा स्क्वेअर, dx स्क्वेअर dy स्क्वेअर dz करायला लागेल, dx स्क्वेअर dy स्क्वेअर dz स्क्वेअर म्हणजे भेटला किती 5 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर म्हणजे आला किती 25 प्लस 0 प्लस 9 म्हणजे त्याला 30. हे कळलं मी तरी पाठ करू एकदा. म्हणताय इफ ए बार इज ax i कॅप प्लस ay j कॅप प्लस az k कॅप, mod a bar is a, it is root ax square plus ay square plus az square, root ax square plus ay square plus az square. असं बी बार काय असेल मॉड बी बार रूट ऑफ dx स्क्वेअर प्लस dy स्क्वेअर प्लस dz स्क्वेअर. असा मॉड डी बार काय असेल रूट dx स्क्वेअर प्लस dy स्क्वेअर प्लस dz स्क्वेअर, बरोबर. बघा कधी कधी आपलं आहे ना एखाद्या वेक्टरच्या डायरेक्शन मधला युनिट वेक्टर काढायला, तो कसं काढायचा बघू आपण. हेडिंग लिहा, नेक्स्ट टॉपिक हेडिंग लिहा, युनिट वेक्टर in the direction of unit vector in the direction of given vector. एखादा वेक्टर तुम्हाला दिलाय आणि त्या वेक्टरच्या डायरेक्शनच्या अलॉंग आपण युनिट वेक्टर काढायचा प्रयत्न करू. कसं करायचं बघा. समजून घ्या, झालं की मग घ्या. ठीक आहे, मी म्हटलं माझ्याकडे हा एक वेक्टर आहे, हा वेक्टर ए बार आहे. ए बार मला दिलाय कसा, हा दिलाय समजा 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप, हा माझा काय ए बार. मी क्वेश्चन दिला फाइंड युनिट वेक्टर इन दी डायरेक्शन ऑफ ए बार. ए बारच्या डायरेक्शन मधला मला काढायचा काय युनिट वेक्टर. पहिल्यांदा मला सांगा, समजा वेक्टर हा ए बार आहे, हा ए बार आहे. ए बार काय दिला तुम्हाला 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. ए बारच्या डायरेक्शनचा जो युनिट वेक्टर असेल त्याला आपण काय म्हणतो ए कॅप ना. ए कॅप काय काम करतो, ए कॅपचं काम आहे तो डायरेक्शन सांगतो आपल्याला. त्याचं काम काय टू गिव्ह डायरेक्शन. बरं कुठल्या पण वेक्टरकडं जर मी जगातला वेक्टर कोणता पण घेतला तर वेक्टरकडे दोन गोष्टी असतात. एक काय असतं वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि दुसरी काय असते वेक्टरची डायरेक्शन. थोडं वरती बघा बरं, हे आपण लिहितो ना 5i कॅप, 5i कॅपचा अर्थ काय 5 मल्टिप्लाय बाय आय कॅप. 5 काय मॅग्निट्यूड, आय कॅप काय डायरेक्शन, म्हणजे 5 आणि आय मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांच्या मध्ये काय मल्टिप्लिकेशन.
इथे पण आता हे कुठल्याही वेक्टरकडे काय मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, तर दोघांच्या मध्ये काय असते मल्टिप्लिकेशन असते. इथे मल्टिप्लिकेशन असते. वेक्टर दिलाय कोणता ए बार. बर वेक्टरचं आय कॅप्चर वन असे नाही हो की नाही बरोबर. आता वेक्टर काय मॅग्निट्यूड इंटू काय डायरेक्शन. ए बार जर वेक्टर आहे तर त्याचं मॅग्निट्यूड आपण कसं लिहितो मॉड ए बार असं लिहितो ना बरोबर. आणि ते डायरेक्शन कशी लिहितो मल्टिप्लाय बाय डायरेक्शन कोण सांगणार आहे ए कॅप असं होईल ना बरोबर. मला सांगा समजा असं असेल 20 इक्वल्स टू 5x. एक्स ला आपण काय करतो 20/5. मग इथे तुम्हाला ए कॅप पाहिजे तो मॉड तो ए बार आहे. ए बार मॉड ए बार डॉट ए कॅप पाहिजे काय ए कॅप म्हणजे पलीकडच्या ए बारला डिवाइड करायला लागेल खालच्या कुणी मॉड ए बारने. त्याच्यावरनं आपल्याला ए कॅपची व्हॅल्यू काय भेटेल वेक्टर काय वेक्टर दिलाय ए बार त्याला डिवाइड करायला लागेल कशाने मॉड ए बारने. म्हणजे काय असेल म्हणजे असेल ए बार अपॉन मॉड ए बार कसा काढतो आपण अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. त्याने आपलं पण भेटला मॉड ए बार भेटला. व्हॅल्यू काढू बरं. ए बार वरती किती ए बार दिला आपल्याला 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. ए बार कोण आहे 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप आणि त्याला डिवाइड केलं कोणी त्याच्या मॅग्निट्यूड म्हणजे एक्स स्क्वेअर म्हणजे काय 2 स्क्वेअर ए वाय स्क्वेअर म्हणजे काय 3 स्क्वेअर ए झेड म्हणजे काय 4 स्क्वेअर म्हणजे काय विनते 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप ॲज इट इज डिवाइडेड बाय 2 स्क्वेअर काय 4 3 स्क्वेअर काय 9 4 स्क्वेअर काय 16 म्हणजे किती विनते आता 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप डिवाइडेड बाय 4 आणि 9 किती 13 प्लस 16 किती 29. त्याला आपण कसं लिहू शकतो आता ह्याला आपण लिहू शकतो 2i कॅपला सेपरेटली डिवाइड करा कुणी √29 प्लस 3j कॅपला सेपरेटली डिवाइड करा कुणी √29 प्लस 4k कॅपला सेपरेटली डिवाइड करा कुणी √29. ह्याला असं लिहिते ना आता ह्याला आपण कसं लिहू शकतो 2/√29 वेगळा लिहायचा मल्टिप्लाय बाय आय कॅप प्लस 3/√29 वेगळा लिहायचा मल्टिप्लाय बाय जे कॅप प्लस सांगा तुम्ही सांगा आता पुढे काय अपॉन √29 मल्टिप्लाय करू ही व्हॅल्यू झाली तुमच्या ए बारची. म्हणजे ए बार असं ठेवायचं त्याचा अर्थ काय ए बार आय कॅपच्या डायरेक्शन किती आहे 2/√29 जे कॅपच्या डायरेक्शन किती आहे 3/√29 के कॅपच्या डायरेक्शनला 4/√29 कळलं लिहा बरं चला हे लिहित ना लिहून झालं की मला सांगायला वरती स्क्रोल करतो. इथून होतं नाही दिसतं सगळ्यांना दिसेल पाठवून आवड खरं सोपं आहे स्टेप वाईज गेलं सोपं आहे काय आवड नाही.
हे लक्षात ठेवायचं की बेसिक लक्षात ठेवायचं की कुठलाही वेक्टर जो असतो ना, वेक्टरकडे दोन गोष्टी असतात. एक काय? एकदम बरोबर, मॅग्निट्यूड. दुसरी गोष्ट काय? डायरेक्शन. दोघांच्या मध्ये इथं काय असतं? मल्टिप्लिकेशन. वेक्टर म्हणजे काय? मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. समजा वेक्टर घेतला मी बी बार, तर बी बारचं मॅग्निट्यूड काय? मॉड बी बार. डायरेक्शन काय? युनिट वेक्टर बी कॅप. तुम्हाला पाहिजे काय? बी कॅप. मग काय म्हणते, पलीकडच्या बी बारला इकडच्या मॉड बी बारने काय करायचं? डिवाइड करायचं. इथला बी बार त्याला डिवाइड केलं कशाने? मॉड बी बार. तर बी बार म्हणजे वेक्टर असतो. तो कसा असतो? बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड ए कॅप. त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ते काय? ते आहे बी एक्स स्क्वेअर प्लस काय? बी वाय स्क्वेअर प्लस काय? बी झेड स्क्वेअर. म्हणजे एकदा वेक्टर इक्वल्स टू मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. वेक्टर बी बार magnitude by mod b bar. Direction is given by b cap. Therefore, b cap is b bar by mod b bar. B bar is bx I cap plus by j cap plus bz k cap. Mod b bar is root of bx square plus by square plus bz square. सोपं आहे. मला तर असं करून दाखव बरं. मी समजा म्हटलं की तुमच्याकडे एक वेक्टर आहे डी बार, हा, आणि त्या डी बारची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1 आय कॅप प्लस 5 जे कॅप प्लस 7 के कॅप. मला डी कॅप काढून दाखवा. सगळ्या स्टेप्स लिहा मात्र, त्याने काढून दाखवा. डायरेक्ट नको, सगळ्या स्टेप घेतली डायरेक्ट सुद्धा काढू, स्टेप पाठवायला पाहिजे म्हणून. मी म्हणलं डी बार आहे. मग कुठल्या वेक्टरकडे काय असतं? मॅग्निट्यूड. ते काय असेल? मॉड डी. त्याची काय? डायरेक्शन. ते कोण देणार? युनिट वेक्टर. तो काय असेल? डी कॅप. तुम्हाला पाहिजे डी कॅप. तो काय येणार? डी बार डिवाइडेड बाय मॉड डी बार. डी बार काय असेल? dx आय कॅप प्लस dy जे कॅप प्लस dz के कॅप अपॉन याचं काय? मॅग्निट्यूड. काय येणार ते? dx स्क्वेअर प्लस काय? dy स्क्वेअर प्लस काय? dz स्क्वेअर. काय येईल ते? dx आय कॅप काय दिलं तुम्हाला? 1 आय कॅप. आला 1 आय कॅप. डिवाय काय? 5 जे कॅप. dz किती आहे? 7 के कॅप अपॉन रूट ऑफ dx स्क्वेअर 1 स्क्वेअर 5 स्क्वेअर प्लस काय?
7 square 1 I cap plus 5 j cap plus 7 k cap upon root of 1 square plus 5 square is 25. 7 square is 49 plus 1 50. 50 plus 10 60. 60 plus 5 65. 75. हा म्हणजे हा काय येणार 1 बाय रूट 75 I cap 5 बाय रूट 75 j cap 7 बाय रूट 75 k cap हा कोणाला आहे ठीक आहे बरोबर आलं असेल आलाय इक्वेशन सॉल्व करा बरं नेक्स्ट क्वेश्चन काय झालं गिवन a bar equals to I cap plus 2j and b bar equals to 2 I cap plus j cap. What are magnitudes हा वेळ काढायचा what are magnitudes of two vectors वनच घ्यायचं काय नसतं काय घ्यायचं वन घ्यायचं पुढं काय आर these two vectors are these two vectors equal व्यवस्थित बघा शेवटचं उत्तर ते इक्वल आहेत का नाही सांगायचं इक्वल कधी असतात दोन वेक्टर त्यांचं डायरेक्शन सेम असतं आणि मॅग्निट्यूड पण सेम असतं डायरेक्शन चालेल का फक्त नाही दोन लाईन समजा मी असं म्हणतो कसं मॉड ए बारचं मॅग्निट्यूड काय धरते रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर म्हणजे त्याला रूट 5 मॉड बी बार ते काय येणार रूट 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे काय रूट 5 म्हणजे काय कन्क्लुजन काय बोथ आर हॅव्हिंग सेम A bar and B bar have same magnitude. हा रूट मध्ये हा मॉड मध्ये असत हा बरोबर मॉड मध्ये असतं ते मॅग्निट्यूड कॅप मध्ये असतं ते डायरेक्शन त्या दोघांना काय भेटलं सेम मॅग्निट्यूड मी डायरेक्शन काढतो बर ए कॅप काय येणार आहे ए कॅप येणार आहे आय कॅप प्लस 2j कॅप आपण काय मॉड आपण रूट 5 म्हणजे किती येणार ते 1 बाय रूट 5 आय कॅप प्लस 2 बाय रूट 5 जे कॅप आणि बी कॅप काय येणार आहे 2 आय कॅप प्लस जे कॅप आपण काय रूट 5 तो काय येणार 2 बाय रूट 5 आय कॅप प्लस 1 बाय रूट 5 जे कॅप सेम आहेत का नाही ना म्हणजे काय त्यातनं काय कळलं ए कॅप
इज नॉट इक्वल्स टू डी कॅप म्हणजे काय that is A bar and B bar both have different directions. म्हणजे काय म्हणता येईल therefore A bar and B bar are not equal. Why? Because though they have same magnitude, they have different directions. त्यांच्यावर जरी त्यांच्या किमती सेम असल्या त्यांचे मॅग्निट्यूड सेम असले तरी डायरेक्शन्स काय आहेत वेगवेगळे आहेत त्यामध्ये इक्वल आहेत का नाही आहेत आणखी काय होतोय बरं डोकं चालू लागेल करायला लागेल ना थोडस ट्रिकी आहे पुढचं मी काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं फाइंड अ वेक्टर विच इज parallel to V bar equals to I cap minus 2j cap and has a magnitude टेन डोकं चालवून करा काय जाईल काय जाईल फाइंड अ वेक्टर विच इज पॅरलल टू V bar equals to I cap minus 2j cap क्वेश्चन दिलं काय करणार कसं करणार काय रे सांगतो बघ
फाइंड अ वेक्टर विच इज पॅरलल टू व्ही बार. हा वेक्टर याला पॅरलल दुसरं वेक्टर काढायचं. पॅरलल म्हणजे काय हो? हा समजा व्ही बार आहे, तर ह्याचा युनिट वेक्टर काय असेल? व्ही कॅप असेल. त्याला पॅरलल दुसरा वेक्टर आहे. म्हणजे दुसऱ्या वेक्टरचा पण जो युनिट वेक्टर आहे तो काय असेल? सेम असेल ना. किती असेल? व्ही कॅप. दोन वेक्टर जर पॅरलल असतील, बघा ना, हा समजा वर जाणारा वेक्टर आहे, हा पण वर जाणारा वेक्टर आहे, तर ह्याचं युनिट वेक्टर काय? जे कॅप. ह्याचं पण काय? जे कॅप. बरोबर. तर दोन वेक्टरचा युनिट वेक्टर काय असेल? सेम. बरोबर. बर, आता दुसरा वेक्टर समजा ह्याच्यात डबल असेल. बघा, तुमचा पहिला वेक्टर आहे, हा काय? हा वेक्टर समजा व्ही बार आहे, हा ह्याला पॅरलल वेक्टर आहे. किती छोटा किती मोठा मला माहित नाही. ह्याचा पण युनिट वेक्टर काय? व्ही कॅप. ह्याचा पण युनिट वेक्टर काय? व्ही कॅप. तुम्हाला काय दिलंय? दुसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे? 10. ह्याचा हा व्ही कॅप आहे. मला सांग, व्ही कॅपचं जे व्हॅल्यू आहे नेहमी किती असते? व्ही कॅप नेहमी असते 1. बरोबर. हा जो नवीन वेक्टर आहे, हा जो नवीन वेक्टर आहे, कुठला वेक्टर काय असतो? त्याचं मॅग्निट्यूड इंटू काय त्याची डायरेक्शन. बरोबर. कोणताही वेक्टर हा असतो त्याचं मॅग्निट्यूड इंटू काय? डायरेक्शन. चला, नवीन वेक्टर समजा म्हटलं वेक्टर बी बार. हा कोण वेक्टर? बी बार. तर बी बारचं मॅग्निट्यूड दिलंय की तुम्हाला? किती दिलंय? आणि त्याची डायरेक्शन कोण कोण त्याचं डायरेक्शन? व्ही कॅप. म्हणजे नवीन वेक्टर काय आहे? नवीन वेक्टर जो बी बार आहे तो काय? 10 इंटू व्ही कॅप. व्ही कॅपची व्हॅल्यू काढायला लागेल आपला. व्ही कॅपची व्हॅल्यू कशी काढायला लागेल? आय कॅप मायनस 2 जे कॅप आहे ना, ह्याच्यावरनं मी जर व्ही कॅप काढायचा प्रयत्न केला तो काय असेल? तो असेल आय कॅप मायनस 2 जे कॅप डिवाइड बाय 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. ती किती असेल? ते असेल 1 आय कॅप मायनस 2 जे कॅप आपण काय? रूट 5. ती काय असेल? 1 बाय रूट 5 इंटू काय? आय कॅप मायनस 2 बाय रूट 5 इंटू काय? जे कॅप. ही व्हॅल्यू कोणती आली? व्ही कॅपची. व्ही कॅपची व्हॅल्यू आली, किती आली? ही आली 10 इंटू व्ही कॅप. किती आला आता? व्ही कॅप आपला आला, किती आला? 1 बाय रूट 5 आय कॅप. 1 बाय रूट 5 आय कॅप प्लस प्लस काय? मायनस 2 बाय रूट 5 मायनस 2 बाय रूट 5 जे कॅप. हा वेक्टर भेटला बी बार आपला. मल्टिप्लाय करायचं काय? 10 म्हणजे बी बार आला, तो पॅरलल त्याला 10 एकदम 10 बाय रूट 5 आय कॅप मायनस काय? काय ते 10 ने वर न्यूमरेटर 10 चा अर्थ काय? 10 बाय 1 ना. 10 ने 1 ला 10, 1 ने रूट 5 ला रूट 5, 10 ने 2 ला काय? 20, 1 ने रूट 5 ला रूट 5 इंटू काय? जे कॅप. हा वेक्टर आहे. कळलं का? ट्रिकी होतं क्वेश्चन. बरं लिहितेच घेऊन याचं.
झालं. डन. असं कळलंय का? चलो बाय.